मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर. रात्रीचे वाजले आहेत 12 आणि माझा बर्थडे आहे आज. माझा बर्थडे सुरू झाला आहे. माझा बर्थडे सुरू झाला आहे. सगळ्यांनी मला विश करून द्या. सगळ्यांनी मला कमेंटमध्ये विश करा. ब्लॉगची सुरुवात तर वेदाने अशी काही पद्धतीने केलेलीच होती. रात्री 12 वाजता तिचा बड्डे चालू होणार होता म्हणून ती पण जागी होती ना आम्ही पण जागेच होतो. तिला खूप वेळ म्हणत होतो की झोप झोप झोप, पण ती काही झोपली नाही. तिला माहिती होतं की आम्ही तिला विश करणार नंतर उठवणार म्हणून ती तशीच जागी राहिली. आता तिला रसमलाई केक एवढ्यात खूप जास्त आवडायला लागलेला होता म्हणून तिला रसमलाई केकच आणायचा होता, पण तो फ्रेश फ्रेश खाण्यातच मज्जा होती आणि रात्री तर एवढा खाल्ला जाणार नाही म्हणून तिच्यासाठी आम्ही पेस्ट्री आणली. आणि आता तिला आम्ही आधी सांगत होतो की बेटा आम्ही तुला काहीच आणलेलं नाही आहे, आणि ती वारंवार फ्रीज चेक करत होती पण तिला काही पेस्ट्री मिळालीच नाही. म्हणून ती मला सांगत होती मम्मा तुम्ही तर पेस्ट्री आणली आणि मला खोटं बोलले. असं आमच्या दोघींचं मध्येच डिस्कशन चालू होतं आणि ते पेस्ट्री वगैरे कट केलं आणि त्यानंतर काही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्हाला तुमच्या प्रेमची लई जरूरत आहे. आम्हाला असंच प्रेम देत राहा. मला काहीच माहिती नव्हतं की असं सरप्राईज आहे. माझ्या मम्मी आणि डॅडीने मला असं सरप्राईज दिलं. पेस्ट्री, स्पेशल पेस्ट्री देऊ. केक तर मला उद्या भेटणारच आहे, पण डॅडीने माझ्यासाठी स्पेशल पेस्ट्री घेतलेली बनवून. आता त्यानंतर आम्ही तर विश करून झालेलंच होतं, पण तिच्या आजीचा वरून आवाज यायला लागला प्रिन्सू बाहेर आहे, प्रिन्सू बाहेर आहे. त्यानंतर ती बाहेर गेली आणि तिला एवढा आनंद झाला की आजी पण माझ्यासाठी 12 वाजेपर्यंत जागी आहे. वरती जाऊन आजीने पण तिला विश केलं आणि आजी बोलली की मला 2-3 फोटो डॅडींच्या मोबाईलवरून पाठव तुझे छान छान, मला पण स्टेटस ठेवायचं आहे. त्या दोघींचं बोलणं झालं, त्यांनी तिला विश वगैरे केला आणि ती परत खाली रिटर्न आली. आता त्यानंतर तिचं असं झालं की मम्मा आता मी झोपते, मला सकाळी लवकरच उठायचं आहे. गाईज मला काहीच माहिती नाही आहे की मम्मी आणि डॅडींनी माझ्यासाठी उद्या काय सरप्राईज ठेवलं. ही पण माहिती नाही की उद्या कसा दिवस झाला नाही माझा. तर बघूया आपण नेक्स्ट ब्लॉगवर. असंच माझ्या मम्मीच्या चॅनलवर सपोर्ट करत राहा. धन्यवाद. तिला विश वगैरे करून आम्ही झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. मॅडम पण आमच्या लवकरच उठलेल्या आणि आज दिवसभर तिचे लाड पुरवायचे म्हणून सकाळी सकाळी तिच्या आवडीची भेंडी आणि चपाती तिला खायला दिली. नंतर तिचं पटापट आवरलं आणि हाच तो ड्रेस होता. 2 दिवस आम्ही गावभर फिरून हा ड्रेस तिच्यासाठी चॉईस केला होता. त्यानंतर तिचं ऑप्शन वगैरे केलं. तिचा मामा पण आलेला आणि त्याने पण तिचं ऑप्शन वगैरे केलं. त्यानंतर तिने स्वामींच्या पाया पडली, तिथे दिवाबत्ती झाली आणि त्यानंतर आम्ही निघालो. तिला सरप्राईज द्यायचं होतं आम्हाला, कारण तिला घेऊन चाललो होतो आम्ही देऊळ बंद 2 मूवी पाहायला. आता मामा पण आलेला होता, तो पण म्हटला की चला मी पण येतो देऊळ बंद मूवी पाहायला, कारण त्याला पण अजिबात आयडिया नव्हते की आम्ही जाणार आहोत मूवी पाहायला. आणि याचे तिकीट तर आम्ही आधीच ऑनलाईन बुकिंग केलेले होते, कारण आम्हाला माहिती होतं प्रत्येक बड्डेला तो येतच असतो. फक्त आम्ही त्याला टायमिंग दिलेला होता की तू 11पर्यंत घरी ये, आणि तो आला. आता निघायला आम्हाला खरंच खूप लेट झालेलं. घरीच 11:30 वाजलेले होते आणि रस्ता जायचा आहे 20 मिनिटाचा. त्यामध्ये गेट पण लागेल की नाही मध्ये याची पण आम्हाला भीती वाटत होती, कारण नेहमी असं होतं की आम्ही चाललेलं असताना गेट लागतं आणि क्रॉसिंग वगैरे होती, पण लकीली आज गेट लागलेलं नव्हतं. जाऊन पोहोचलो थिएटरला. त्यानंतर बाहेर असे पोस्टरचे तिथे तिचे नेहमीसारखेच फोटो वगैरे घेतले. आणि तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण खूप कटकट घालून हा ड्रेस घेतलेला आहे. त्यानंतर आता पहिलं मॅन्डेटरीच आहे जर मूवीला आलो आहे आणि आपण पॉपकॉर्न वगैरे घेत नाही. आता वेदूला मूवीला यायचं मुख्य कारण म्हणजे तिला इकडे पॉपकॉर्न भेटतात, पॅटीज भेटतो आणि कोल्ड्रिंक्स वगैरे भेटतात. म्हणजे एकंदरीत तिला खाण्यापिण्याचे खूप सारे लाड भेटतात. आणि आज तर तिचा स्पेशल डे होता म्हणून तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या. त्यानंतर तिथे खूप सारी गर्दी होती, लाईनला उभं राहावं लागलं जरा वेळ. आणि नंतर तिकीट वगैरे चेकिंग झाली, कारण ऑनलाईन तिकीट बुक केलेले होते, तिथं त्यांनी चेकिंग केलं. त्यानंतर थिएटरमध्ये आलो आणि आमचं फर्स्ट टाईम असं झालं आहे की आम्हाला गेट पण नाही लागलं आणि आम्ही मूवीला लवकर आलो, कारण आम्हाला मूवी मिस करायचंच नसतो पहिल्यांदा. त्यानंतर थिएटरमध्ये बसलो आणि वेदूचं झालं की मम्मा आता शूट घे तू, चल आपण पटकन लवकर पण आलेलो आहोत म्हणून थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतलं आणि मूवीला स्टार्ट झाले. आणि खरंच हा मूवी कोणी बघितला नसेल ना तर नक्की थिएटरला जाऊन बघा, कारण ज्यावेळेस स्वामींचं अशी हा सीन ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस खरंच अंगावरती खूप सारे शहारे येतात, बुब्ज येतात. आणि खरंच माहिती नाही या मूवीला एवढी का हाईप देत आहेत लोक, कारण या मूवीला यापेक्षाही जास्त हाईप द्यायला पाहिजे, कारण खरंच हा मूवी एवढा भारी आहे. खरंच असं वाटतं की स्वामी प्रत्यक्षात आपल्यासमोर आहेत.
आणि खरंच मोहन जोशींनी या मूवीमध्ये जे काम केलेलं आहे ते अप्रतिम काम केलेलं आहे. कारण देऊळ बंद मूवी फर्स्टमध्ये पण त्यांनी खरंच खूप म्हणजे खूप जास्त भारी काम केलं आणि त्यापेक्षा आत्ता खूप जास्त भारी काम केलेलं आहे. त्यानंतर इंटरव्हल झाला आणि मध्येच वेदूला झालं की मला अजून पॉपकॉर्न खायचे आहेत, म्हणून तिच्यासाठी परत एकदा पॉपकॉर्न वगैरे घेतले आणि परत थिएटरमध्ये येऊन थांबलो. कारण म्हटलं की बाहेर थांबण्यापेक्षा बाहेर खूप जास्त ऊन होतं, म्हणून आतमध्ये येऊन थांबलो. पॉपकॉर्न वगैरे एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही पॅटीस पण घेतलेले, पॅटीस पण खाल्ला आणि त्यांनी त्यांच्यासाठी थोडेसे कुरकुरे वगैरे चिप्स आणलेले. शेवटी जो मूवीचा सीन होता तो एवढा अप्रतिम होता, खूप म्हणजे खूप भारी होता. आणि ज्यावेळेस नावं वगैरे जातात त्यावेळेस पण ज्यावेळेस राघव शास्त्रीची म्हणजेच आपले काश्मीर महाजनी आहेत त्यांची एंट्री होती, त्यावेळेस नेक्स्ट मूवीची एक्साइटमेंट जी असते ना ती आपल्याला कळते की देऊळबंद 3 मूवी येणार आहे. आणि खरंच एवढी म्हणजे मी आतुरतेने वाट बघते या मूवीची की कधी येईल. कारण स्वामींचा कुठलाही मूवी असू दे मला पाहायला तर नक्कीच आवडेल आणि सगळ्या स्वामी भक्तांना पाहायला आवडेल. हा सीन झाला आणि खरंच एवढं छान वाटलं, एवढं छान फील झालं की आपण हा मूवी पाहायला थिएटरला आलो. जर कोणी खरंच पाहिला नसेल ना तर नक्कीच थिएटरला येऊन मूवी पहा, कारण असा आवाज वगैरे तिथंच ऐकायला असं खूप मस्त वाटतं. त्यानंतर मूवी वगैरे पाहून झाला आणि परत यायला रिटर्न निघाला. आता रिटर्न निघताना तर पेटपूजा करणं तर होतंच मॅन्डेटरी, म्हणून आम्ही मिसळ वगैरे खाल्ली. कारण मिसळ खाल्ली तर पोट पण भरलं जातं आणि आम्ही सगळे खादाड खाऊ आहोत म्हणून मिसळ ऑर्डर केली आम्हाला तिघांना. आता वेदूचे लाड पुरवायचे होते हे तर सुरुवातीलाच होतं, म्हणून तिच्यासाठी, तिला तर मिसळ आवडत नाही म्हणून तिच्यासाठी सँडविच ऑर्डर केलं आणि तिला कोल्ड कॉफी प्यायची होती. पण आमचा फुगा तर फुगलेलाच होता कारण तिला पिझ्झा खायचा होता. पिझ्झा तर काही तिकडे मिळालंच नाही आम्हाला. त्यानंतर घरी आलो, तिने तिच्या फ्रेंड्स लोकांना घरी बोलवलं आणि समोसा पार्टी, चॉकलेट वगैरे त्यांना दिलं. त्यानंतर तिने पण तिथं समोसा खाल्ला आणि आम्हाला जायचं होतं आता ह्याच्यासाठी केक कटिंगला हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये माझे सासरे, सासू आणि आम्ही तिघेजण, आम्ही सगळेजण जाणार होतो. त्यानंतर तिला म्हटलं तुझं हे पटापट आवर कारण आपल्याला जायचं आहे हॉटेलला. त्यानंतर तिचं इकडे एवढा टाईमपास झाला या मुलांबरोबर. म्हटलं ठीक आहे चल आज तुझा दिवस आहे तर तू एन्जॉय करून घे. तिने खूप वेळ याच्यातच घातला आणि आम्हाला जायला खूप लेट झालं. नंतर आम्ही येऊन पोहोचलो हॉटेलमध्ये आणि तिचं असं होतं की मला आधी लिफ्टमध्ये जायचं पण आजी गेली म्हणून ती जरा थोडीशी रागवलेली. त्यानंतर केक कटिंग केला. तिला आवडतो तो रसमलाई केकच आम्ही ऑर्डर केलेला आणि तिची स्पेशली रिक्वायरमेंट होती की मला हार्ट शेपमध्ये पाहिजे डॅडी. तर डॅडींनी पण तिला ते आणलं आणि ती पहिल्यापासून बोलत होती की ही नका लावू कॅन्डल, मला भीती वाटते. आणि तसंच झालं, ती कॅन्डल अशी विचित्र पद्धतीने फाटली गेली. त्यानंतर तिचा बड्डे झाला, मग केक कटिंग झाली आणि तिचं झालं की आज मी एकटीनेच केक कट केला, मी एकटीनेच कट केला म्हणून ती असं आमच्याकडे बघत होती. त्यानंतर सगळ्यांनी तिला केक वगैरे चारला आणि नंतर जेवणाचा टर्न आला. आता जेवणामध्ये पण तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. आता तिला भूक पण नव्हती कारण तिने घरी समोसा पण खाल्लेला आणि आता केक पण ती खात होती, तर भूक पण नव्हती म्हणून म्हटली की नाही मला आधी मसाला पापड ऑर्डर करा. म्हणून तिच्यासाठी आम्ही मसाला पापड ऑर्डर केला आणि त्याच्यानंतर घरी म्हणजे बाहेर एवढं वातावरण खराब झालेलं होतं म्हणून त्यांना मी म्हटलं की तुम्ही पटकन घरी जाऊन या, कारण हॉटेलच्या एकदम जवळच 10 मिनिटाच्या अंतरावर आमचं घर होतं. म्हणून ते घरी आले कारण मी टेरेसवरती 2-3 दिवसापूर्वी जे खोबरं वाळायला टाकलेलं होतं ते खाली घ्यायचं होतं म्हणून त्यांना पटकन मी घरी पाठवलं. ते घरी आले आणि नंतर आम्ही जेवणासाठी मेन कोर्स जो होता, मेन कोर्स तो ऑर्डर केला आणि त्याच्यामध्ये पण मला पनीर टिक्का पाहिजे म्हणून तिने हट्ट केला. ठीक आहे चल पनीर टिक्का, नाहीतर आमचं आधीच ठरलेलं की आपण आमरस थाळी वगैरे असं काहीसं ऑर्डर करू आणि तेच खाऊ. पण नाही, मला ते नाही खायचं मम्मा, मला पनीर टिक्काच खायचं आहे. म्हणून तिच्यासाठी पनीर टिक्का ऑर्डर केला. पण त्याच्या आधी तिचं जी फेवरेट डिश होती ती पनीर चिल्ली. ऑल टाईम फेवरेट असतो तो म्हणजे आमच्या मुलीचा पनीर चिल्ली. तिने ते एन्जॉय केला. त्यानंतर तिला जे पैसे मिळाले होते त्याच्यातच ती एवढी खुश होती की मला पैसे मिळाले, मला गल्ल्यात टाकायचे आहेत. आता तिचा घरी गल्ला होता म्हणून की डॅडी हे तुमच्याकडे राहू द्या थोड्या वेळ, मला घरी गेल्यावरती द्या. तिने पनीर चिल्ली वगैरे खाल्ली. नंतर आम्ही जेवण पण केलं आणि असा काहीसा तिचा बड्डे सेलिब्रेट केला. तुम्हाला